लावून 100 इथनं लावायची कधी पण. ते कसे लागले? यायला क्वालिटी नाही का आपल्याकडे? आधी सोबत गणपती बाप्पा. या हंगामातली शेवटची बारी आहे. पक्या बोल त्यांच्यासोबत शेवटची करायची की माझ्या हंगामातली शेवटची करायची एवढं ठरवायचं. बारी सुरू झाली. करूया सुरू. पहिलं घेऊ का हिंदी सावलाच्या आधी? मी लय त्यांच्यामध्ये आहो. 1 वर्षाचा बाऱ्या नाहीत यार. लांबोरी बुवा की चलती तो पक्या बुवा की चलती यार. इतक्या पक्याची आज हाईच वड. पुढं काय नाही बोलायचं. भावकीत कंदाला होते. पुढं काय बोललं की आपण कशा कोणा बोला आपल्यावर सगळ्यांना डोला. क्या बोलती पब्लिक? सुरू करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या विचारांचा वारसा ज्याने पुढे चालवला ते शाहू, फुले आणि आंबेडकर. आमच्यासारख्या बहुजनांच्या पोराला, मागासवर्गीयाच्या पोराला 4 चौघात उठण्याच्या लायकीचं बनवलं, 2 वेळचा खायला पात्र बनवलं. आमच्यासाठी लोकक्रांती सूर्य आहे, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून आम्हाला ज्याने या भूमीचं दान दिलं तो राजा श्रेष्ठ बळीवंश राजा यांना नमन करून माझ्या विवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनी केदारली, देवडोंगर, उदोबा, सभाटा, जुगा जाखाई यांना नमस्कार करून नटेश्वर, जागे मालक आणि रंगदेवता यांच्याशी यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मूळ गादी बाबू रंगले घराण्यातील हिवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाबा राजाराम, बबन विशाल, गणेश भिकाजी आणि गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास लांबोरे, नवलाई देवी नाथ मंडळ विवली कळमे धनगरवाडा, पुरस्कृत शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळजे कोणवाडी यांच्यासोबत हा कार्यक्रम करताना माझा ढोलकीपट्टू अतुल जय, बेंजला अमोल नानिस्कर, ऑक्टोपॅडला माझा रोहित टिके आहे आणि कीबोर्डला केतन साळवी आणि साऊंडला माझा राजू पंडाळदादा आहे. सुरुवात तुझ्यापासून शेवट तुझ्यापर्यंत सर्वांना मला समुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्ती तुला जर पंढरी असेल, हे जरा कमी येत आहे ना, बघबुक होत आहे. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात आणि आजची माझी विठू रुक्माई या हंगामातली शेवटची माझी आयोजक कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि त्याची शाखा महाड पोलादपूर आणि याची युवक शाखा असेल किंवा महिला शाखा असेल यांचे सर्व पदाधिकारी सर्वांना मानाचा मुजरा. यांचे अध्यक्ष आहेत सत्यवान यादव माऊली, आमचे कायम गुरुस्थानी असणारे सरचिटणीस ॲडव्होकेट मंगेश शोभणे माऊली, खजिनदार नितीन पाष्टे आणि हा सगळा अट्टास ज्यांचा हात तडीस नेलेला आहे ते आमचे आदरणीय अनेक समाजोपयोगी कामामध्ये ते अग्रणी आहेत. समाज हाच ध्यास आणि समाजापलीकडे जात माणुसकी हा ध्यास असे आमचे आदरणीय सन्माननीय सुशांत गणेश जाबरे माऊली यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम होतोय. जाबरे माऊली नावाप्रमाणे तुम्ही जबराट आहातच, तुम्हाला मनाचा मुजरा करून या ठिकाणी अनेक मंडळी आहेत, त्यांना कुणाचं नाव घ्यायचं झालंय, मात्र माझे पाठीराखे आमच्या धनगर समाजाचा आराध्य दैवत, एका अर्थानं आमचा युवा पुढारी दादा एडगे, हिरू भोसलेकर माऊली माझ्यासाठी गुरुस्थानी असणारे, माझे कायम प्रतिस्पर्धेने आवडते शाहीर माझे विनोद फटकरे माऊली, संतोष धारशे माऊली आमची गुरु माऊली, सचिन काळे माऊली या ठिकाणी आलेले आहेत. कुठे आहेत? पांढरं फटफटीत असून दिसत नाही.
हा सुधाकर भास्कर माऊली, अंकुश बाईत माऊली, दिगंबर भोड आहेत, प्रसाद गवाडे आहेत, निखिल गुरव आहेत, प्रथमेश दैत आहेत, चंद्रकांत शेळके आहेत, अनेक मंडळी, सुरेश आयनारकर माऊली आमचे अध्यक्ष आहेत, दिनेश कुरतडकर माऊली आहेत, एक मिनिट बोला, निलेश झपले आहेत, दीपक कारकर आहेत, चंद्रकांत धोपट आहेत. माय डिअर धन्नो पागल हो जाएगी धन्नो तो इतना याकडे येतो एवढी चमचमती माझी बाय. ए मेरी बायको, ए वेंडी तू किचायती काय को आहे ना मी इकडं आज नमन नाचवता. अगदी आल्या कशा सगळ्या मावश्या गवळणी कमी त्याच्या, पण सगळ्या मावश्या होत्या. मावश्या गेले की वग व्हा भयालाच हवा. हे पडेल वग नको वनाच मागता. आपण काय बायकांसारखा कमराच्या खालचा 2-3 अवयव ह्याच्यावर काय बोलत नाही. मग भाता संघ जरा लोणचं खाल्लं काय प्रॉब्लेम आहे हो. चला जाऊया सुरुवात. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. तत्पूर्वी एक आनंदाची गोष्ट आहे. मी शॉर्टकट मध्ये बारीक येणार आहे, तरी पण धमाल येणार आहे, गंमत येणार आहे, विश्वास ठेवा. आजी आनंदाचा दिनो आणि या कुणबी समाजाचे कार्यक्रम अनेक झाले यंदा, आणि परमेश्वर कृपेने त्यांच्या माझ्यावरचं प्रेम असेल किंवा काय, मी जर माझे धनगर समाज जर माझी आई म्हणत असेल तर ही माझी मावशी आहे आणि ते माझं नातं सगळ्यांनी ठेवलेलं आहे, याचा मला आनंद वाटतो. आणि या अनुषंगाने या अधिकारानं एकच मी या ठिकाणी म्हणतो की एखादा मुलगा प्रचंड कष्ट करतो आणि त्याची परिस्थिती बिकट असते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो काहीतरी नवीन नाविन्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी त्याला एक दिवस यश मिळतं. आणि आजच्या दिवशी, आजच्या पवित्र दिवशी आमच्या एका बांधवाला एक यश मिळालंय. अनेक वर्ष तो MPSC करतोय, स्पर्धा परीक्षा करतोय, सरळ सेवा करतोय आणि आज त्याचा रिझल्ट आलाय जो महाराष्ट्रात आमच्या प्रोग्रामातून पहिला आला आणि पूर्ण महाराष्ट्रातून तो 11वा आला. मी सगळ्यांच्या समोर या नटेश्वराच्या सातामध्ये योगेश लांबोरेला मोठ्या सन्मानाने ते आमंत्रित करतो आहे, ज्याची MIDC मध्ये तांत्रिक या पदावरती त्याची निवड झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रात ओपनमधून 11वा आणि NTC प्रवर्गातून पहिला आलेला ह्या नटेश्वराचा प्रचंड मोठा चाहता असलेला आमचा योगेश लांबोरे, तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच यश कमव, असाच थांबू नकोस. यश तुझी वाट बघता आहे, आकाशाला गवसणी करायची आहे. बोल तरीवाले की थँक्यू. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमोचा निश्चयो खरा. शरण तुझ मी विघ्न भंगना हे दयानिधे श्री गजानना. आणि म्हणून शाहीर हा समोर पोलादपूर आणि महाड या 2 तालुक्याचा समाज इथे बसलेला आहे, ज्याचा जिल्हा लागतो रायगड. मी खाली तळ कोकणात आहे, नाळ माझी आहे जोडलेली आहे. तुम्ही त्या पट्ट्यातले शाहीर आहे, पण शाहीर तुम्हाला एक शिट्टी नाही पडली, एक टाळी नाही पडली. तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवताना एकदा आत्मपरीक्षण करा. गुरु गणपती घराणं मान्य, आम्ही त्याचा रिस्पेक्टच करतो, कायम करतो. मात्र स्वतःची पाठ तुम्ही किती थोपटला आणि दुसऱ्यांना नावं किती ठेवणार, एक लक्षात घ्या. म्हणाले किती बाऱ्या केल्या यांच्या महत्व नाही, यांना क्वालिटी पाहिजे. आता हे प्रकाश पाजने बोला बारी
आवडावी म्हणून गेली 25 वर्ष बाऱ्या करतोय का मी. कोण तरी फक्त असेल ना ते ठरवते. तुम्ही बारी करा, मला नावासाठी ठेवा, क्वालिटी पाहिजे ठरवणारी आहे. म्हणून काय म्हणतोय, स्वामी चरणी माझी जागा, स्वामी चरणी माझी जागा, द्या हो माझा तिथे आसरा, द्या हो माझा तिथे आसरा. स्वामी नाही माझा मार्ग दुसरा, स्वामी नाही माझा मार्ग दुसरा.
बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदास सोनीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा हिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी आई नवलाई देवी तुझा गणपती बाप्पा मी भारी काय तुमच्यासाठी करतो ना तुमच्यासाठी करायला पाहिजे तुमच्यासाठी कुठपर्यंत तुमचे भाग मागितले की मी भाग दिले पाहिजे तुम्ही उत्तर मागितलं प्रश्न दिला उत्तर दिलं पाहिजे त्याच्या पलीकडे जे काय ना ते रसिकांसाठी त्याच्यामुळे तुम्ही काय ठरवू नका काही लांबवरला असं बोलल तसं बोलल माऊली मी माझ्या जीवात व्हायचा गेला पहिलं सांगतो उलट तुम्ही शिकार होऊ नका नवगणाचं गोंडायचं आणि सुखानं नांदायचं देवाच्या हुकमानं नाता नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली ही गावदेवानं तुला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत आमचे मित्र शेवटी मुहूर्त भेटला PSI रवींद्र कोल्हापटे बाबा सरते शेवटी आले आमचे मित्र 2 स्टार 4 स्टार आमचे PSI रवींद्र कोल्हापटे 500 रुपयाचं पारितोषिक शाहीर प्रकाश बुवा 10-20 पर्यंत मला वेळ आहे अजून अर्धा तास आहे म्हणाले फरमाईचा म्हणे एक कार्यक्रम वेगळा घेऊया बुवा 4 मिनिटाचा कार्यक्रम आहे वा एवढा त्रास तुम्हाला एवढा त्रास बरं ह्याच्या आधी यांना फरमाईच्या यायच्या माझ्या बारीक पण आल्या होत्या त्यांनी घेतल्या होत्या हो घेतल्या पण आता त्यांची गाडी चालत नाही मग आपण जेव्हा या परिघाच्या बाहेर फेकले जातो आणि जेव्हा कोणतरी दुसऱ्याचा एक थोडं मानणारा वर्ग असतो त्याच्या वेळेस असं जळायचं नाही बुवा ऑलरेडी यू आर ऑल्सो ब्लॅक मी टू ब्लॅक आपण दोघे हॉट आहेत जळून जळून काळा झालेला आहे आता अजून तरी जळणार तुम्ही जाऊ नका बुवा मी चांगला माणूस आहे दुसरा लगेच घेतो परमेश्वर विचार हा किती आहे इत करी नाही बर देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर सारखं मातर सजूले घर सांग चल काय काय आणू गणपतीला तुझा गौराईला घराला आणि सडाला सांग चल काय काय आणू काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला सांग चल काय काय आणू काय गणपतीला तुझ्या
गण घेतो आजच्या बारीचा घ्या. घरात तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी. खूप छान शाहीर गण गायला आजच्या बारीत. सगळ्यात भारी काय असेल चंद्रकांत ढोपट सारखा माणूस, एवढा अनुभवी माणूस, माझ्यासारखी गुरुसारखी माऊली, एवढा छान विषय आणि तो गडात बांधला. ही कसम असते. आणि खरंच हा मोठा प्रसंग आहे की तुम्ही घर किती लोक बांधावं, मोठा बंगला बांधा, पण आमच्या झोपडीत तुम्ही जागा का मागताय? कसं तरी हे संघर्ष करून 1990 आमची 1000 लेकरं गेलेत, 1000 मायमाऊले आंदोलनात गेलेत आणि सरते शेवटी न्याय मिळाला. 1950 ला आमचं संविधान आलं. जवळजवळ 40-42 वर्षानंतर आम्हाला हे आरक्षण मिळालं ओबीसीचं. आणि तुम्ही जरूर मोठं व्हावं. या ठिकाणी मराठा बांधवी माझे मित्र आहेत, आयोजक आहेत, सगळे आहेत. तुम्ही सगळ्यांनी मोठं व्हावं, पण आमच्या झोपडीतच काय यायचं? घर बांधा की तुम्ही, तुम्हाला ताट दिलेलं आहे, पंचपक्वान्नाचं दिलेलं आहे, मग आमची चौरभर भाकरी आहे, त्याच्यात कशाला तुकडा मागताय तुम्ही? आमचा तुमच्याशी वाद नाही. जे कोणी पुढारले आहे, जे कोणी नेते, जे आमच्या मुद्दाम होऊन अशी कळ काढली जाते का हे गरीब आहे, त्याला काही बोला चालतं. आणि म्हणून शेवटी आम्ही तत्वावर विश्वास ठेवणार आहे, आम्ही सत्वावर विश्वास ठेवणार आहे आणि आमच्या मनगटावर, या रक्तावर आम्ही विश्वास ठेवणार आहे. म्हणून काय म्हणतोय, बाप्पा साहेब तुमच्या मागून येतो. वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी कोण आसरा देईल थारा सांगावा आता तरी. गडा सौरात वळवा पेटला आता मदार तुझ्यावरी. गडा सौरात वळवा पेटला मदार तुझ्यावरी. कसोटी आता खरी कोण आसरा देईल थारा सांगावा आता तरी. गडा सौरात वळवा पेटला मदार तुझ्यावरी. 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 चहूकडे मी पाहिले रे आला दिसून अंधार. किती विचार डोकावती रे ऐमान हाहाकार. ऐमान हाहाकार, ऐमान हाहाकार. मोठा शेण आई बापणी लावून आस घरी कोण आसरा देईल थारा सांगवा आता तरी. गडा सौरात वळवा पेटला मदार तुझ्यावरी. 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 सगळे सोयर सुखात केवळ असती. सावराय मग अवती भोवती कुणी कुठेही नसती. कुणी कुठेही नसती, कुणी कुठेही नसती. येऊन बाप्पा जवळ माझ्या हात तू माझा धरी. कोण आसरा देईल थारा सांगवा आता तरी. गडा सौरात वळवा पेटला मदार तुझ्यावरी. 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 वादळ वारा सारा पसारा कसोटी आता खरी कोण आसरा देईल थारा
आता गवळण गवळण बरं काय काय म्हणतात ते मला काय म्हणतात नन्नू मी म्हणतो नन्नू 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 मेरे को बोलते नन्नू आता तुला काय म्हणलो हे नन्नू अगं एवढं नाही जपायचं म्हणे बारी सारखी जपलं नाही ना तुम्ही हे पर्यंत हे म्हणतात परण बंद करा हे सगळं मी कांगसारतो यांना हे बोवाना द्यायच्या सगळ्या स्केल बिल आपण गावठी यांचं म्हणणं काय की म्हणतात बारी बारी सारखी झाली पाहिजे हे परण खाली बसा जरा म्हणतात बारी बारी सारखी झाली पाहिजे मी कधी म्हटलं मी कुंभारी क्रिया करणार आहे तुम्ही कुंभारी क्रिया करा नमन करा गोंधळ घाला जोगवा मागा लग्नाची गाणी म्हणा बारशाची म्हणा आय विल बी देअर आम्ही तिथं आम्ही द्या अहो नमानाचं हे बघा आलं पैसा बोललं की आयातच पैसा हा लगेच लगेच दर्शन मोरे मावले मुकेश भारसिंग कुशेडे मानगाव याचकडून वेदांत नात्रे यासाठी 200 रुपये बुवा बारी खतलवा येस आय एम गोइंग टू खतलव नाव युवा क्रिकेटर वीरेन खांबे 200 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शैलेश माने माऊली शैलेश माने 500 रुपयाचं पारितोषिक 10 मिनिटात शिल्लक आहेत एवढीच आहे अहो नाही माऊली आई शपथ दार्शीने सांगितलं 10-20 लाख देवा शपथ तुम्हाला खोटं बोलून मला काय भेटणार मला 5 शेवटचे 5 मिनिटं झाला अहो मंडळी आमच्या सावर्ड्याच्या इकडं खडी नमान होता खडी भया अजिबात पण करा खडी नमान होता खडी उभ्या जाकडी नसतात आणि बाहेरनं सोंगा आणतात हा एक नंबर नमान आणि शक्तितुऱ्याचा मिलाप आहे अहो याआधी काय नव्हतं हो शक्तितुऱ्यात ही ढोलकी आणि झांज मग त्याच्यात कीबोर्ड आलं बेंजो आला ऑक्टोपॅड आला साऊंड आला शार्पे आल्या चमक सगळं आलं याच्यामुळे शक्तितुऱ्याचं नुकसान नाही झालं सजावट आली तुमचा उद्देश ना शुद्ध असला पाहिजे नमनात आमच्या म्हणणी आहे तसं इकडं स्तवन आहे तिकडं गड सोंगात आहे इकडं पदात आहे तिकडं गवळण पेंद्या बिंद्या येतात सगळे सोंग येतात इकडं पदात आहे नंतर मग इकडे पद गायचं असतं तिकडं वग आहे काय फरक नाही हो 2 सख्या बहिणी एकाच गावात दिलेल्या मग मी म्हणतो इकडे एक मिनिट सांगतो गंमत सांगतो देवासारखं आलो मी एकट्यावर गावलो आईची आठवण काढताना ऐका तरी आईचं कौतुक सांगताना मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम आहे काही नाही प्रॉब्लेम ए धन्नो क्या बोलते यार तू क्या बोलते ऐसा करेगा तू मेरा फेवरेट है तू नानाची टांग तुमच्या नैनेश भाईकार नडगाव तुरेवाले 200 रुपये पारितोषिक आले आहे गाडी नंबर 1262 प्रकाश पांडे तुम्ही गावाला जायचं आहे ऐका ना आता उठा हर महादेव नमान 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 ऐसा करेगा ये बाबा नाच करेगा ये बाबा नाच करेगा प्रकाश पांडे शाहीर खड़ा विकास बोले शक्तितुऱ्याने काय नुकसान नाही आणि यांनी नमान आम्हाला शिकवत नाही गोवा तुम्ही आपलं पाहुणं होतं तरी पण ह्या आईशीने मावशीच्या वर्गाला जवळ घेतलेला आहे नमनात तुम्हाला नाव दिलंय आणि मी त्याची त्या नमनाची या नसानसात शक्तितुऱ्याने नमन आहे त्याला मी भट्टा लावीन माझी वाचायला असं बुक करेन तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका ते बुवांची धरून गावली मी आज खुश काय माहिती आहे आमचं मधुबुवांना मी बघितलं एक नंबर एवढं दिवस आमचं मधुबुवा काय लपाची बी करत होतं कुकडी खूप करत होतं आमचं बुवाला आज बघितलं समाधान वाटलं आता येतील बघा तर तो जेव्हा दम देतात ना मला मधुबुवा डोळं लाल करून आपल्याला लय भारी वाटतं ते वरिष्ठ माणसानं मोठ्या भावात दम दिले यार का बरं त्यांना मी काय वाईट नाही बोलत काही बोलत नाही हो तरी मी इतकं तकलीफ होतीये बुवांची चाल कुठली होती तुमने काजल लगाया हाँ
रुपयाचं म्हणतात 12,000, लाखाचं 12,000 झाले. हे कधी नंद गेलं होतं तू त्याला काय माहिती भाऊ. माझ्या भाऊ पायरवत नाही, मी तर वाचलेलं नाही. तुम्ही म्हणत असाल तर असेल, पण ते जरा पाणी देणं सोप पडला. दही दूध दे बघू. वाचनात नाही असं आहे, मी काय त्याला नाही म्हणत नाही, पण आता भाग काहीतरी दिला पाहिजे. चंद्रकांत धोपट तिकडे हसत असतील. हा, लाखाचं 12,000 केलं खरं. अगं लाखाचं 12,000 केलं खरं, पण त्यातही तुझं नाक कापलेलं आहे आणि माझ्या मामाचं चाटत राहिले जे मावशे. पण आता वातावरण तापलेलं आहे आणि त्याच्यामुळे लाखाचं 12,000 जरी केलं तरी रुपया बांधाय. आणि ज्या दिवशी रुपया बांधा त्या दिवशी काही टेन्शन नाही. आता यांना चाल द्यायला हवी, अरे तिरपुरी द्यायची, मलाच द्यायला हवी. माझा हरी ग तुमचं दूधू रोज चाखतो. माझा हरी ग तुमचं दूधू रोज चाखतो. तुम्हाला लावून धंद्याला हो गुर राखितो. याला आली रे मला चाल. तुम्हाला सगळ्यांना धंद्याला लावलेला आहे. धंद्याला म्हणजे म्हणतात हलवल्याशिवाय उठत नाही. बुवा तुमची अर्धी लाकडाने माझ्या अर्ध्या शेणी मसनात गेल्या, तरी पण असं तुम्ही जरा डॅमेज दिखताय रे. पक्याबाई विक्याबाई को ऐसा बोलताय कुठं. माझा हरी ग तुमचा दूधू रोज चाखतो. माझा हरी ग तुमचं दूधू रोज चाखतो. तुम्हाला लावून धंद्याला गुर राखितो. तुम्हाला लावून धंद्याला हो गुर राखितो. 10 मिनिटं आहेत म्हणून शॉर्टकट घेतोय. चाल दिलेला आहे, भाग दिलेला आहे. म्हणतात हलवल्याशिवाय उठत नाही. लाभाड तरी अर्धी लाकडं गेली बघ्या बुवा, आणि माझ्या शेणी गेल्या अर्ध्या. काय मी काय तरणार नाही आहे. सगळं कॅश पिकलं डोक्याचं. समजाय नृत्य कला मंडळ आधीच ते सुतारवाडी, क्या बात आहे. माझं आवडतं गाव. मनोज मौले माऊली, संदेश करकरे, अविनाश मौले, सुशांत निर्मळ आणि केतन देवेकर आणि 500 रुपये दिले. रुपेश बावदाने यांस करून सुरेश बावदाने माऊली 201 रुपयाचं पारितोषिक वेदांतसाठी. धन्यवाद. आता आमची गळून घेऊया. काय यार तू नदी तो तारो फोटो पण चाल से. अरे तू नदी तो तारो फोटो पण चाल से. तो फोटो नदी तो फोटो कॉपी पण चाल से. त्याच्या चाल लय शांतपणा करायला याची चाल द्यायची तुम्ही. बोलताय मी क्या माय डिअर पक्या देणे का. मुक्तमुखचे बिचारे औशी. अगं आलं ग पाप तुला बिचारे मावशी. इकडनं सोल्जर मारून चिकना म्हणजे आयला लय भारी बुवा. 120 रुपयाचा कट. पण आज पदर बिदर घेऊन दे मावशी. कुर्मी नावाचा पदर आवडला आपल्याला. रिस्पेक्ट. मुक्तमुखचे बिचारे मावशी. अगं आलं ग पाप तुला म्हातारे मावशी. जो तुझं पडलं ग दात 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 असं काय दिव लावशी. ह्या करू नका ता करू नका रावण नाटून काय व्हायचं नाही ना तुमच्याकडनं. सांगतो तेवढा ऐका. तुझं पडलं ग दात 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 असं काय दिव लावशी. तुझं पडलं ग दात 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 असं काय दिव लावशी. असं पडलं ग दात 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 मग काय दिव लावशी. मुक्तमुखचे बिचारे औशी. आलं ग पाप तुला म्हातारे मावशी. मुक्तमुखचे बिचारे औशी. आलं ग पाप तुला म्हातारे मावशी. पडलं ग दात 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 असं काय दिव लावशी. असं पडलं ग दात 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 असं काय दिव लावशी.
तशी शिवारात कणस कोणी गुलाबानं राहतो तळ्यामध्ये हंस गुलाबाने राहतो तळ्यामध्ये हौस कोळी गुलाबाने राहतो तळ्यामध्ये हौस आडवाटेला अशी तू गावशी गोकुळच्या पोरीला वाट तू जावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी व्यवहार रोकडा माझा म्हणून मी तुझ्यात लावलाय उकडा बोलून कशाला वाढवते आकडा बोलून कशाला वाढवते आकडा बोलून कशाला वाढवते आकडा दुधात तुझ्या पडले मावशी भरून बोळी पण तू न खाऊशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी मुक्तमुखचे बिचारे औषी आलं ग बघ तुला म्हातारे मावशी मुक्तमुखचे बिचारे औषी आलं ग बघ तुला म्हातारे मावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी तुझं म्हणणं दात 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 असं काय दिव लावशी आमचं आदरणीय सन्माननीय कायम पाठीराखे असणारे सुधाकर भास्कर माऊली 500 रुपयाचा आशीर्वाद आलेला धन्यवाद. तर शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली चॅलेंजिंग आहे. कुठल्या बाजून जायचं हेच कळत नाही. प्रयत्न करतोय आमचे वस्ताद प्रभाकर धनावडे याचकडून. हा ओके आमचे वस्ताद प्रभाकर माऊलीने उत्तर पाठवलेलं आहे. बघा पटतंय का. माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते. मनुष्य जेव्हा भीतीने किंवा दडपणात जगतो त्यात त्याला लोक काय म्हणतील या विचाराने तो ग्रासून आपल्या कार्यापासून थांबतो. तो तणावात अडकतो. तेव्हा त्याच्या मनाला वाटू लागते आता मला काही शिकायचं उरलं नाही. यात त्याची सृजनशक्ती हळूहळू मंदावते. तेव्हा माणसाची सृजनशीलता नष्ट होते. शाहीर ग्रंथाचं नाव आहे स्वामी विवेकानंद समग्र मनोविज्ञान आणि लेखक आहेत दत्तप्रसाद केळकर. माऊली हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे आमचा प्रश्न आहे कुणबी राजाला किंवा शेतकरी बांधवाला असं कुणी वरदान दिलं जोपर्यंत तुझ्या शेतात कमरेला आकडे कोयते आहे तोपर्यंत तुझ्या घरावर दारावर इष्टकेवरती राजा सरजा नांगर फाळ याच्यावरती कुठलंच संकट येणार नाही जोपर्यंत शेतात तुझ्या कमरेला आकडे कोयते आहे. हे वरदान कुणी दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. शाहीर गाईड दिलेला आणि प्रश्न दिलेला आहे. सोमजाई नृत्य कला पथक कला मंडळ मनोज माऊले माऊली आदित्य सुतारवाडी येथे आमचे मनोज माऊले अविनाश माऊले सुशांत निर्मळ मानाचा जय मल्हार 200 रुपयाचा पारितोषिक. आणि आजचे हे आयोजक संयोजक आणि याचे सगळे मार्गदर्शक सुशांत जाबरे माऊली याचकडून आणि अनिल नवगणे माऊली याचकडून 3 हात सांगतो हा मर्द हाय ते शक्तिवाले म्हणून म्हणत नाही. स्त्रीची बाजू मांडतात आणि ते पुरुष होणार आहेत म्हणून नाही. त्यांना अर्धा तसं नाही म्हणायचंय. शाहीर भाग देतोय या भाग नाही गाण्याच म्हणतोय सोडवा. सांगतो हा मर्द हाय चर्चा वाढली भगडाची. हिरो माऊली भगड म्हणजे गोंधळ. हा गोंधळची मास्तो त्याला भगड म्हणतात. सांगतो हा मर्द हाय चर्चा वाढली भगडाची. हे करून ओळख आयुष्याच्या धगडाची 2-2 बापणे घे ओळख करून धगडाची.
काय लायकी आहे या घुबडाची करून ओळख धगडाची करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची हे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची सांगतो हा मर्द हाय अर्ध सांगतो हा मर्द हाय अर्ध चर्चा वाढते हाय या धगडाची हे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची हे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची करतो सावाद सुग्रीवासा प्रभू राम राया प्रभू राम राया लुट प्रसंगीला लुट अस्त्र येते रावणाला रावणाला येते रावणाला खोट्या कपाळी गोटावाळी खोट्या कपाळी गोटावाळी उपमा तुला ही शमनाची उपमा तुला ही शमनाची हे करून ओळख धागडाची तुझ्या ओळख आयुष्याच्या धागडाची काय लायकी आई या घुबडाची ओळख करून धागडाची काय लायकी आई या घुबडाची हे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची हे करून ओळख धगडाची काय लायकी आहे या घुबडाची या ठिकाणी संतोष प्रकाश आंबेकर माऊली 500 रुपये दिले आहेत. या ठिकाणी 25 ऑक्टोबरला नमनाचा इथे कार्यक्रम होणार आहे. ठिकाण हेच आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर संध्याकाळी 7:30 वाजता. आणि सगळ्यांचे लाडके जे नमन आहे श्री नवलाई नमन मंडळ निवळी आणि सुनील गंगाराम डावल संकल्पित आहेत आणि संतोष प्रकाश आंबेकर माऊली यांचं आयोजन आहे. दोघंही ह्या क्षेत्रातले मातब्बर आहेत. 3 दैत्यांचा आतंक 25 तारखेला नक्की या. ज्यासाठी आलो त्याचा अट्टास असणं गरजेचं आहे. 10 मिनिटं आहेत मात्र थांबव नाही मग 3 मिनिटं द्या 3 मिनिटात मी सगळं करतो. आय लव्ह यू. बघा आयोजक आमचे पांडुरंग आहेत ते म्हणतील ते ऐकायचं काय झालं. अरे यार थँक्यू सो मच. एक फोटो काढायला लगेच बाकी बोलू आपण कौतुक करतो. थँक्यू सो मच. तर बघा आम्ही मातीतली माणसं इथं जरी शहरात आलो तरी नाळ मातीशी आणि इथे आमची ओळखच आम्ही ती कुणबीची सांगतो त्या मातीची सांगतो त्या शेतीची सांगतो त्या बियाण्याची सांगतो आणि आमच्या बळीराजाची सांगतो. आम्ही कधी कुणाच्या आलात गेलो नाही कुणाच्या गेल्यात गेलो नाही मात्र हे दिवसलं जातं आणि म्हणून आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ही शिस्त असली पाहिजे. आज मी 4 संघाचा कार्यक्रम केला. आपल्या कुणबी समाजात 4 शाखेचा केला. आज पहिल्यांदाच वेळेवर कार्यक्रम झालेला आहे. समाजाचा कार्यक्रम असून पण सिस्टमॅटिक म्हणजे सिस्टमॅटिकली. आणि ही शिस्त ही नुसती कार्यक्रमापुरती नाही तर हा आयुष्याचा भाग बनते. आणि आयुष्यातून एकदा बनलं की पुढे सामाजिक राजकीय शासकीय सगळ्या क्षेत्रात ती शिस्त लागते. म्हणून काय म्हणतोय देऊन मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान स्वाभिमानात घडायचं स्वाभिमानात घडायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं देऊन मातीशी मान पूर्वजाचा तो स्वाभिमान नजर करावी रोखून त्यानं वाढवला सन्मान सन्मानात घडायचं स्वाभिमानात घडायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं. पूर्ण गाणं होतं. हे माझ्या धंदू काय करायचं ते 20 मिनिटात करायचं. लेवा लावणार शिस्तीत वागायचं शिस्तीत वागायचं जसं जायचं तसं जायचं. वर्षभर ती जखम घेऊन जाल एवढं ते म्हणतो. हा बोला भगवान बोला.
रे